लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लग्न म्हटलं की ढोल ताशांचा गजर, नवरदेवाची शाही एंट्री, घोड्यावरून मिरवणूक हे चित्र आपण नेहमीच पाहतो। पण जर नवरीच घोड्यावर स्वार होऊन हातात तलवार घेऊन राजेशाही थाटात मिरवणुकीत सहभागी झाली तर? होय, पिंपळगाव बसवंतमध्ये शेवरे कुटुंबानं हीच परंपरा बदलत नवरीलाही तितकाच सन्मान देत समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवलाय। पिंपळगाव बसवंत येथील शीतल प्रभाकर शेवरे आणि करंजवण येथील गणेश रामनाथ चारुस्कर यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला। मात्र या विवाहातील हळदीचा कार्यक्रम संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरलाय। प्रभाकर नामदेव शेवरे यांनी आपल्या कन्येच्या सन्मानार्थ हळदीच्या दिवशी भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं। नऊवारी साडी परिधान केलेली नवरी हातात तलवार आणि आत्मविश्वासाने घोड्यावर स्वार होत अंबिकानगर ते संत जनार्दन स्वामी मंदिर या मार्गावरून मिरवणुकीत सहभागी झाली। ही मिरवणूक केवळ पारंपरिक सोहळा नव्हती, तर समाजाला दिलेला ठाम संदेश होता की मी अबला नाही, मी सबला आहे, मी झाशीची राणी आहे, मीच दुर्गा, मीच काली, मीच चंडी आहे। मुलगी म्हणजे केवळ जबाबदारी नव्हे तर सन्मान आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे, हेच या कृतीतून अधोरेखित करण्यात आलंय। आजही अनेक ठिकाणी मुलीच्या लग्नाकडे ओझ्याच्या नजरेनं पाहिलं जातं, मात्र या उपक्रमानं ती मानसिकता आव्हानित केली आहे। मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती। अनेक पालकांनी आपल्या मुलीच्याही लग्नात असा सन्मान व्हावा अशी भावना व्यक्त केली आहे। तर यामुळे तरुण मुलींमध्ये या घटनेमुळे आत्मविश्वास वाढल्याचं चित्र दिसून आलंय। शेवरे कुटुंबानं मुलीच्या सन्मानासाठी उचललेलं हे पाऊल समाजाला दिशा देणारं ठरलंय। परंपरेत बदल घडवून समानतेचा संदेश देणारी ही हळद मिरवणूक सध्या पिंपळगाव बसवंतमध्ये प्रेरणेचा विषय ठरते। अझहर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।